कार्य करावं लागेल. चपला हाती घे आणि कोण मला डोळे भाऊ मला पूर्ण आत्मविश्वास आहे या आदिमायाची भक्ती आम्ही आज विधितोवर केली आहे. तीच माझी आदिमाया स्वरूपाचं दर्शन देण्यासाठी माझ्या नेत्रासमोर मी सत्य आहे आशीर्वाद तुझ्या मनात असलेली इच्छा परिपूर्ण होईल. आई कुठे माझ्या सौभाग्याची अवस्था माझी मातीच विश्वास कुठल्या स्त्रीने करून आज मी करून मोकळी झाले. माझ्या हातीला 22 माझ्या जन्मोजन्मीचं साथ पण माझ्या सौभाग्याचे नेत्र नाही राहू शकले. चिंता करू नकोस तुझ्या स्वामींचे नेत्र पहा
यावेळी आई काय करते? स्वप्न हे तुझं स्वप्न कधी परिपूर्ण होणार नव्हे, लक्षात ठेव. यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून हे बहुमूल्य 100 रुपयांचं पारितोषिक कौस्तुभ कदम यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वराची प्रार्थना करते आणि या पारितोषिकाचा आनंद स्वीकारते. अधर्माचा घात झाला. सत्य इथे चामुंडेश्वरीची प्रतिमा होती. त्याचा छिन्न विच्छिन्न तुकडे करण्यासाठी केवळ हा रक्तवर्ण पडला. मग आई या स्वरूपाला लावते म्हणते याच्या पुढे. या स्वरूपाला महत्व राहणार ना. रक्तवर्णाचा या ठिकाणी मी शेवट केला आणि तुझे गेलेले नेत्र म्हणजेच लोचन मी तुला पुनश्च प्राप्त करून दिले. म्हणून या माझ्या विराट स्वरूपाला यापुढे रक्तलोचनी चामुंडा म्हणून ओळखतील. रक्तलोचनी चामुंडा म्हणून ओळखतील. या विश्वात तुम्हा दोघांचंही महत्व राहणार आहे. या विश्वातला प्रत्येक स्त्री आणि पुरुषानं तुम्हा दोघांचा आदर्श घ्यावा. तुझ्याकडून आदर्श घ्यावा. अरे स्वतःच्या बंधूसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या बंधूसाठी तू तुझे नेत्र समर्पित केले. म्हणजे या विश्वात एक बंधू आपल्या बंधूसाठी काय करू शकतो याचा आदर्श या विश्वातल्या प्रत्येक पुरुषाने तुझ्याकडून घ्यावा. आणि तिच्याकडून कोणता आदर्श घ्यावा माहिती आहे? आपला पती कसाही असू द्या, लुळा पांगळा आंधळा अथवा बैरा असू द्या, त्याची त्या परिस्थितीत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कशी साथ द्यावी याचा आदर्श या विश्वातल्या प्रत्येक स्त्रीने हिच्याकडून घ्यावा. याच्याही पलीकडे जाऊन आदर्श घ्यावा तुम्हाला भावाचा. कारण काय माहितीये का, या विश्वात आता माणूस की माणूस विसरत चाललाय ग. अगं प्रत्येक माणूस स्वतःचा स्वार्थ पाहतो आहे. पण अशा वेळी हा देव माणूस मला भाऊ म्हणून मिळाला. अगं त्या माझ्या भावानं कोणताही स्वार्थ मनात न ठेवता किंतु परंतु मनात न ठेवता आपल्या भावासाठी सारा सर्वस्वाचा त्याग केला. अगं केवळ माझ्यासाठी ज्याच्या पाठीवर लाथा मारून मी जन्म घेतला तो माझा भाऊ, तेव्हा त्याला पुत्र संतान प्राप्त झाले असते तर केवळ माझ्या बद्दलची माया ममता केवळ तो माझ्या बाबतीत घडण्यासाठी असमर्थ ठरला असता. म्हणून केवळ ज्यानं संसाराजवळ तुच्छतेनं पाहिलं अशा माझ्या भावाला केवळ माझे कोटी कोटी आणि याच्याही पलीकडे जाऊन माझे प्रामाणिक सद्भाव नाही अशी कोणती या माझ्या भावाला पुत्र संतानाची प्राप्ती व्हावी. चिंता करू नकोस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे.